त्यानंतर बरेचदा असं असतं की म्हणजे आता जसं हे करायला लागलं की पैसे घ्यायचे नाही, तर मग डायरेक्ट पैसे न मागता इनडायरेक्ट पैसे मागितले जातात. कसे? पण तुमचं फोटोशूट आम्ही करून देऊ. ते फोटोशूटची किंमत 10,000, 15,000, 20,000 जे काही असेल. कधी कधी जास्तही आणि सांगतात. अगदी ते 1.5-2 लाखापर्यंत मी लाखापर्यंत. कमीच सांगतोय, कारण बरेच जण आपल्याला अनुभव आहेत आलेले की जे 1.5-2 लाखाचं फोटोशूट केलंय आणि ज्यांना काम मिळालेलं नाहीये नंतर. बरं, यात गंमत अशी असते की मोठ्या कलाकारांचं एक वेळ फोटोशूट केलं तर एक वेळ आपण समजू शकतो, कारण ते कुठेतरी फोटो वापरतील. पण लहान मुलांचं जेव्हा फोटोशूट केलं जातं तेव्हा ती जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांचे चेहरे वर्षभरात बदलणार आहेत. त्यामुळे ते लाखभर रुपये देऊन ना त्यांना काम मिळतं ना त्या फोटोशूटचा काही उपयोग होतो. किंवा असं केलं जातं बरेचदा की फोटोशूट करायला सांगितलं जातं, फोटोशूट केल्यानंतर त्याचे पैसे घेतले जातात आणि मग ते केल्यानंतर कुठेतरी आम्ही कामाची कमिटमेंट देतो असं म्हटलं जातं. आणि फिल्ममध्ये किंवा सिरियलमध्ये 1 किंवा 2 वाक्याचा ज्युनियर आर्टिस्टचा जो रोल असतो तिथे काम दिलं जातं. बरेचदा असं होतं की तो ज्युनियर आर्टिस्टचा जो रोल आहे त्याच्यासाठी जे मानधन मिळतं, जे की कदाचित बऱ्यापैकी असू एक शकतं. बरी अमाऊंट असते, हिंदीमध्ये असेल तर किंवा मराठीत असेल तर, त्यातलाही कट ते ह्या घेतात. व्यक्ती घेतात, फोटोजचेही पैसे या व्यक्ती घेतात. आणि समोरच्या माणसाला वाटतं, कारण तो कुठून तरी गावावरनं वगैरे बिचारा आलेला असतो, पैसे खर्च करून आलेला असतो. अनेक जण असे अनुभव आहेत. म्हणजे माझा एक स्टुडंट आहे जो त्याच्या गावाकडची शेती वगैरे विकून इकडे आला होता आणि अशाच काही लोकांकडनं त्याचे पैसे काही लोकांनी घेतले होते आणि मग त्याला कोणीतरी रेफरन्स दिला वेदचा आणि मग त्यानंतर त्याने कॉल केला, मग त्याने हा अनुभव सांगितला आणि जेव्हा मी त्याला हे सांगितलं तेव्हा तो म्हणाला की सर हे काहीच माहिती नव्हतं. खरंय खरंय. मला एका फिल्ममध्ये फक्त 2 वाक्यांचा रोल मिळाला आणि त्याच्यासाठी मी माझे काही लाख रुपये घालवले आणि त्यामुळे अर्थात ह्या पद्धतीने एक फ्रॉड होऊ शकतो. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.